नमस्कार मित्रांनो, मास्तर या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज थोडासा वेगळा विषय तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. त्यामागचं कारणही वेगळं आहे. सकाळी एक सहज फिरत असताना एक प्रसंग दिसून आला. शाळेतल्या लहान लहान मुली छानसं असं सावित्रीबाई फुले यांचं रूप साकार करून त्या शाळेकडे जात होता. आनंद झाला आणि कळालं की आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानंतर लगेच काही अंतराने मला दुसऱ्या 2 मुली दिसल्या आणि सावित्रीबाई फुलेच्या रूपामध्ये त्या शाळेमध्ये जात होत्या. त्यांना मी एकांना सहज प्रश्न विचारला, अरे आज कसं काय वेगळं, युनिफॉर्म नाही आज? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. मलाही फार आनंद झाला की चला, सावित्रीबाई फुले आजच्या काळात जिवंत आहेत. कारण सध्याच्या काळामध्ये नॅशनल, इंटरनॅशनल, ग्लोबल अशा विविध नावाने शाळा महाविद्यालये सध्या चालू आहेत आणि अशा शाळा महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जात आहे. प्रश्न असा होता की त्यांना सावित्रीबाई फुले यांचा रूप जे आहे साकारून त्यांना शाळेमध्ये पाठवलं गेलं. त्यानंतर काही वेळानंतर सावित्रीबाई फुले यांच्या रूपामध्ये तयार होऊन गेलेल्या मुलीसोबत शाळा महाविद्यालयातील शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी फोटो काढले आणि खाली लिहिलं की आमच्या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रश्न एवढा पडला, ज्या मुलींना सावित्रीबाई फुले यांचं रूप साकारले तिला कदाचित सावित्रीबाई फुले हे नाव माहीत असावं, परंतु इतर जे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्यांना खरंच आज सावित्रीबाई फुले पूर्णपणे सांगितल्या गेल्यात का? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली आहे का? केली असेल तर सावित्रीबाई फुले त्यांना समजली का? सावित्रीबाई फुले कोण होत्या? त्यांनी समाजासाठी काय केलं? याच्या संदर्भातली माहिती आपल्या मुलांना शाळेतून नक्की भेटली का? हा माझा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर कृपया आपण कमेंटमध्ये टाकावं. या संदर्भातली अद्ययावत माहिती मी तुम्हाला उद्या मास्तर या नावाच्या सिरीजमध्ये पूर्णतः सांगेल. कारण सध्याच्या काळात महाविद्यालय स्तरावर फक्त फोटो काढून विद्यार्थ्यांना त्यांचं रूप साकारून जयंती साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु जयंतीच्या संदर्भात किंवा त्या महापुरुषाच्या संदर्भातले विचार त्या मुलांपर्यंत रुजवले जात नाहीत. हा माझा थेट प्रश्न आहे. कदाचित काही शाळेमध्ये तो प्रश्न पडत नसावा आणि काही शाळेमध्ये प्रश्न तसाच राहत असावा असं म्हणायला हरकत नाही. मला कमेंटमध्ये सांगा की सावित्रीबाई फुले यांची जयंती आज कोणत्या महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये साजरी करण्यात आली.